नमस्कार, मी आहे श्रद्धाच कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत अजिबात न कडू होणारा मेथीचा शिरा। मित्रांनो, इथे खूप टिप्स आणि ट्रिक्स आहेत, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इतर मी इथे सर्वात आधी घेतलेले आहेत पाऊण वाटी मेथ्या। मेथ्यामध्ये पोटॅशियम, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन सी, लोह इत्यादी मुबलक प्रमाणात असते व तसेच मेथ्या खाल्ल्यामुळे हृदयरोगाचा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते, केस गळती नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते, कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत होते, मधुमेह नियंत्रित ठेवते व तसेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा मेथ्याचा वापर केला जातो। तर मेथ्या हा उष्ण असतात, जे की आवर्जून हिवाळ्यात मेथ्याचे लाडू म्हणू शकता, मेथ्याचा शिरा म्हणा, हे आवर्जून खाल्लं जातं। तर मी इथे घेतलेले आहेत पाऊण वाटी मेथीदाणा। तर मी इथे पाऊण वाटी मेथीदाणा घेतलेला आहे। जर तुम्हाला वाटीचं प्रमाण समजत नसेल तर मी तुम्हाला वजनी प्रमाण सुद्धा सांगणार आहे। तर आता आपण या मेथ्याचं वजन करून घेऊया। मी इथे एक वजन काटा घेतलेला आहे। आता तुम्ही पाहू शकता, सर्वात आधी मी बाउल ठेवून घेतला होता, त्याचं वेट होतं 0 आणि त्यानंतर मी मेथ्या टाकल्यावरती तर 103 ग्राम मेथ्या झालेल्या आहेत, म्हणजे 100 ग्राम जवळपास आहेत, एखादे 2 ग्राम एक्स्ट्रा। तर इथे आपण 100 ग्राम मेथ्या घेतल्यात, म्हणजेच याचा दुप्पट आपल्याला घ्यायचा आहे रवा। हे मेजरमेंट परफेक्ट असणं गरजेचं आहे। एक वेळेस रवा जास्त झाला तर जमतो, पण मेथ्या जास्त नाही व्हायला पाहिजे। आता आपण इथे मेथ्याचं वजन पाहून घेतलेलं आहे, लगेच रव्याचं वजन पाहून घेऊयात। मित्रांनो, इथे तुम्ही जाडसर किंवा बारीक आकाराचा रवा वापरू शकता। मित्रांनो, जर तुमच्याकडे वजन काटा नसेल तर वाटीच्या मापाने मी जर तुम्हाला सांगायला गेलं, 2 वाटी रव्याला आपल्याला पाऊण भागामध्ये मेथीदाणा घ्यायचा आहे। हे परफेक्ट मेजरमेंट आहे। जर तुमच्याकडे वजन काटा नसेल तर एखादी वाटी किंवा ग्लासाच्या मापाने तुम्ही मोजून घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला एकदम सोपं जाईल मोजणी करण्यासाठी। तर हे पाहू शकता, सर्वात आधी 260 वजनी प्रमाणात 1 वाटी पूर्ण रवा भरलेला आहे। तर मी अजून 160 ग्राम रवा घेणार आहे, म्हणजे 400 ग्राम इथे मी रवा घेणार आहे। मित्रांनो, तुम्ही पूर्णपणे 2 वाटी भरून सुद्धा रवा घेऊ शकता। तर तुम्ही इथे पाहू शकता, मी 142 म्हणजे 400 ग्राम कंप्लीट इथे रवा घेतलेला आहे। माझ्याकडे वजन काटा होता, त्यामुळे मी वजन करून घेतलेला आहे। तर 400 ग्राम रवा झालेला आहे। आता तुम्ही पाहू शकता, परफेक्ट दोन्हीचंही मेजरमेंट झालेलं आहे। आता आपण लगेचच भाजून घेण्यासाठी सुरुवात करूयात। मी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे। आपल्याला तूप वगैरे टाकायचं नाही। सर्वात आधी एक लक्षात ठेवायचा, गॅसचा फ्लेम मेथ्या टाकून झाल्यावरतीच ऑन करून घ्यायचा। आधीच गॅसचा फ्लेम ऑन करून पॅन कडकडीत गरम करून नाही घ्यायचा। जर तुम्ही पॅन आधीच कडकडीत गरम करून घेतलात आणि त्यानंतर मेथ्या टाकलात तर मेथ्या कडूसर होतात, म्हणजेच खूप जास्त भाजल्या जातात। त्यामुळे आधी मेथ्या टाकून घ्यायचा, त्यानंतरच गॅसचा फ्लेम ऑन करून घ्यायचा। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जे की आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि ह्या मेथ्या अगदी मंद आचेवरती आपल्याला फक्त 1 ते 1.5 मिनिटच भाजून घ्यायचं आहे। मित्रांनो, मेथ्या भाजत असताना सारखं चमचा फिरवून घ्यायचा, चमचा थांबवायचा नाही आणि मेथ्याला खूप जास्त डार्क कलर येईपर्यंतही आपल्याला भाजायचं नाही। जर तुम्ही मेथ्याला डार्क कलर येईपर्यंत भाजून घेतला तर मेथ्या कडूसर होतात, म्हणजेच मेथ्याचा शिरा खूप जास्त कडू होण्याची शक्यता असते। तर हे पाहू शकता, मी हातावर मेथ्या घेऊ शकते, म्हणजेच इथपर्यंत मी गरम करून घेतलेल्या आहेत। आता ह्या मेथ्या थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून घेऊयात। तोपर्यंत याच पॅनमध्ये मी टाकून घेतलेला आहे 1 चमचा तूप। तूप छान असं मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपण जो रवा मोजून घेतलेला आहे तो या पॅनमध्ये टाकून घ्यायचा, या तुपामध्ये टाकून घ्यायचा आणि साधारण 4 ते 5 मिनटं अगदी मंद आचेवरती आपल्याला रवासुद्धा भाजून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आपल्याला रव्याला छान असा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। साधारण 5 ते 6 मिनटं लागतात छान असं रव्याला भाजून घेण्यासाठी। तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर मी इथे अजून 1 चमचा तूप टाकून घेते आणि रवा छान असं या तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। रवा छान भाजून होतोय तोपर्यंत इकडे मेथीदाणा छान थंड झालेला आहे। तोपर्यंत आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊयात। तर हे पहा, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये या मेथ्या काढून घेतलेल्या आहेत। थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून शक्य असेल तेवढी बारीक आपल्याला पावडर तयार करून घ्यायचं आहे। पावडर तयार करून झाल्यावरती अशा प्रकारे एखाद्या चाळणीने चाळून घ्यायचं। याच्या मागचं कारण असं आहे, बारीक न झालेल्या मेथ्या
ते चाळणीच्या वरच्या बाजूला राहतात, जेणेकरून आपल्याला ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला बारीक पावडर तयार करायला सोपं जाईल। तर तुम्ही इथे पाहू शकता बारीक न झालेल्या मेथा या चाळणीच्या वरच्या भागावरती दिसत आहेत। पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची। तर हे पहा, इकडे मी 6 मिनिटं झालेले आहेत। अगदी मंद आचेवरती मी रवा भाजून घेते। तर आत्ता तरी कुठे थोडासा रवा भाजलेला गेला आहे। साधारण 10 मिनिटं लागतात रवा छान असं भाजून घेण्यासाठी। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो, की आपल्याला जर असं वाटलं की रवा छान असा भाजून झालेला आहे, छान असा कलर आलेला आहे, त्यावेळेसच आपल्याला आपण जी मेथ्याची पावडर बनवून घेतलेली आहे ती या रव्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि रव्यासोबतच साधारण फक्त 30 सेकंद आपल्याला व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं आहे आणि लगेचच गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा। याच्या मागचं कारण असं आहे, रवा ऑलरेडी गरम असतं आणि आपण ज्यावेळेस मेथ्याची पावडर टाकतो ती लवकर छान अशी पटकन भाजला जाते, त्यामुळे आपल्याला लगेचच 30 सेकंद नंतर गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे। शेवटीला टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा तूप आणि छान अजून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपण रवा आणि मेथ्याची पावडर थंड होण्यासाठी एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता आपण स्टोअर कसं करायचं मी ते तुम्हाला सांगणार आहे। सर्वात आधी हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे, रव्याचं आणि मेथ्याचं। हे रव्याचं आणि मेथ्याचं मिश्रण ज्यावेळेस कंप्लीट थंड होईल त्यावेळेस एका बंद डब्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं। ज्यावेळेस आपल्याला मेथ्याचा शिरा करायचा आहे त्यावेळेस एक कोणतीही वाटी घ्यायची, आपल्याला मोजणी करण्यासाठी सोपं जाईल, गुळाची मोजणी करण्यासाठी। तर मी एक छोटीशी वाटी घेतलेली आहे। 2 माणसाकरिता साधारण एक छोटी वाटी मिश्रण हे पुरेसं होतं, म्हणजेच खूप प्रमाणात होतं। तर इथे आपण 1 वाटी मेथ्याचं मिश्रण घेतल्यावरती आपल्याला इथे 1 किंवा अर्धी वाटी तुम्ही गूळ घेऊ शकता। तुम्हाला जर खूपच जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी मेथ्याच्या मिश्रणाला 1 वाटी कंप्लीट गूळ घेऊ शकता। तर हे झालं गोडाचं प्रमाण। गोड आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं आहे। तर मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे। तुपाला छान असं मेल्ट करून घ्यायचं, म्हणजेच पिघळून घ्यायचं। तूप छान असं पिघळून झाल्यावरती आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे आणि या तुपामध्ये गुळाला छान असं पिघळून घ्यायचं आहे। तूप छान असं पिघळून झालं की आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। मित्रांनो, पाणी किती घ्यायचं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। पाणी आपण जेवढं मेथ्याचं मिश्रण घेतलं आहे त्या वाटीच्या जर मोजणी करायला गेलं तर तुम्ही 4 ते 5 वाटी पाणी टाका। मित्रांनो, मेथ्याचा शिरा जितका जास्त पातळ असेल तेवढंच खायला जास्त छान लागेल, त्यामुळे तर साधारण आपण जेवढं मेथ्याचं मिश्रण घेतलेलं आहे साधारण 4 ते 5 वाटी आपल्याला पाणी घ्यायचे। तर या पाण्याला छान अशी उकळी आली की आपण जे मिश्रण मोजून घेतलेलं आहे मेथ्याचं ते आपण लगेचच यामध्ये टाकून घेऊयात। तर हे पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आपण लगेचच मोजून घेतलेलं मेथ्याचं मिश्रण या पाण्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात। मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की आता तरी पाण्याचं प्रमाण खूप जास्त दिसत आहे, म्हणजेच मेथ्याचा शिरा खूप जास्त पाणी पाणी होतो की काय? अजिबात होत नाही मित्रांनो, वेळ जाऊ द्या। साधारण 4 ते 5 मिनिटं आपल्याला मेथ्याचा शिरा शिजवून घ्यायचा असतो। अगदी मंद आचेवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तर तुम्ही पाहू शकता छान असा घट्टसर असा मेथ्याचा शिरा तयार झालेला आहे। आता आपल्याला शेवटच्या 1 मिनिटासाठी झाकण ठेवून फक्त 1 मिनिट मेथ्याचा शिरा शिजवून घ्यायचा आहे आणि 1 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता असा मस्त असा आपला मेथ्याचा शिरा शिजून तयार झालेला आहे। मित्रांनो, इथे अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शिरा पातळच ठेवायचा आहे मेथ्याचा, खूप जास्त घट्टसर मेथ्याचा शिरा ठेवायचा नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला जेव्हा मेथ्याचा शिरा खायचा आहे त्यावेळेसच गरम गरमच मेथ्याचा शिरा आपल्याला खायचा आहे। थंड झाल्यावरती मेथ्याचा शिरा कडूसर लागतो। इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, गरम असेपर्यंतच मेथ्याचा शिरा खाऊन घ्यायचा आहे। मित्रांनो, मी सांगितलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा। तर इथे आपला मस्त असा मेथ्याचा शिरा तयार झालेला आहे। भेटू नेक्स्ट अशा छान रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।